सर्वांना नमस्कार। आज आपल्याला तरुणांसाठी बोलायचं आहे। जन आंदोलनामध्ये आगरी कोळी तरुणाई मागे का असा विषय आहे। आणि आपल्याला कल्पना आहे की मुंबई, ठाणे, रायगड, पालघर इथल्या आमच्या हक्काच्या मातृभूमीवर खाजगी आणि सरकारी अत्याचार सुरू असताना या संदर्भात न्यायासाठी तरुणांची जी आक्रमकता हवी ती दिसत नाही। अनेक वयोवृद्ध नेते काम करताना दिसतात, महिला दिसतात, परंतु तरुणांचं जे प्रमाण आहे ते कमी आहे। आणि हाच विषय घेऊन आपण आज आपल्याशी संवाद साधणार आहोत। आपल्याला कल्पना आहे की जगामध्ये बदल घडवण्याची ताकद ही तरुणाईमध्ये असते आणि तरुणाई जर आंदोलनात नसेल तर सरकारवर त्याचा प्रभाव पडत नाही। आणि म्हणूनच आपण ज्या महापुरुषांची नावं नेहमी घेतो त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत कमी वयात तरुणपणात सार्वजनिक जीवनाला सुरुवात केलेली आहे। आजचा एकूणच काळ असा आहे की सार्वजनिक जीवनाबद्दल लोकांना निराशा आहे आणि व्यक्तिगत प्रगतीच्या कामामध्ये तरुणाई गुंतलेली दिसते, परंतु आपला देश, आपलं राष्ट्र यांच्यासाठी सार्वजनिक जीवन सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं जितकं आपलं वैयक्तिक जीवन। आणि म्हणून आगरी कोळी तरुणाईमध्ये जो निरुत्साह दिसतोय त्या निरुत्साहावर आपण आज बोलणार आहोत। आणि म्हणूनच मागच्या काळात साधारणपणे 2013 नंतर नवी मुंबई विमानतळाचं भूसंपादन सुरू झालं तेव्हापासून आगरी कोळ्यांच्या गावठाणाचे प्रश्न, घरांवर तोडक कारवाया सुरू झाल्या। आणि या संदर्भात नवीन तरुणाईमध्ये काम करत असताना जे तरुण या आंदोलनात होते त्यांची नावं मी पुन्हा एकदा मुद्दामून सांगणार आहे की ज्यांना निराशा आली असेल तर त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनात उतरावं। त्यामुळे नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनात गौरव म्हात्रे, राज पाटील, रुपेश धुमाळ, प्रेम पाटील, किरण केणी, चेतन डाऊर, किरण पवार, कुणाल लोंढे, कुणाल भगत, सागर राजे, जय शाकरे, डोंबिवलीचे आमचे विक्रम भंडारी, रायगडचे विनायक शेडगे असे अनेक तरुण सहभागी होते। आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने हे आंदोलन सुरू होतं। अगदी दिवा पाटील साहेबांच्या नामकरण आंदोलनात या तरुणांनी अत्यंत उत्साह दाखवला, तरुणांचं संघटन दाखवलं। आणि म्हणून यांचा उल्लेख मी पुन्हा एकदा करतो कारण हे तरुण घडलेले तरुण आहेत आणि ते नव्याने चांगलं काम करू शकतात। आणि म्हणून मुंबई, ठाणे, रायगड, पालघर इथल्या शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी आहेत त्या कवडीमोल भावाने घेण्यासाठी खास करून ठाणे, पालघर जिल्ह्यामध्ये लोढा बिल्डर असतील, अदानी असतील, आता मिठागरांचं प्रकरण, मिठागरांच्या जागा मुंबईतल्या अदानी घेत आहेत। यामध्ये मी मार्शल कोळींचं पण नाव घेईन। मार्शल कोळी सुद्धा एक चांगले नेतृत्व आहे। अनेक खाजगी बिल्डर आणि कधी अनेक दलाल यामध्ये काम करताना दिसतात। पोलिसांचा धाक दाखवून या जमिनी घेतल्या जातात। महसूल विभागाचा सुद्धा सहभाग यामध्ये बिल्डर धार्जिना दिसून येतो आणि हे जमिनी लाटण्याचं प्रमाण सुरू आहे। आणि इथे आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आगरी कोळी कराडी भंडारी समाजाचं अस्तित्व टिकवण्यासाठी मातृभूमीसाठी लढणाऱ्या तरुणांची, देशप्रेमी तरुणांची आता पुन्हा एकदा गरज निर्माण झाली आहे। स्वातंत्र्य जे युद्ध होतं आपलं, म्हणजे स्वातंत्र्याची चळवळ होती, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस यामध्ये सुद्धा तरुणांनी उडी घेतली होती आणि त्यामुळे ते आंदोलन इंग्रज सरकारच्या समोर वाढलं, टिकलं आणि यशस्वी झालं। आणि म्हणूनच देशाच्या स्वातंत्र्य काळामध्ये, स्वातंत्र्य युद्धामध्ये ज्या पद्धतीने तरुणांनी भाग घेतला तसंच आताच सर्वसामान्य लोकांचं स्वातंत्र्य, आपल्या भूमीचं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी तरुणांची आवश्यकता असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आणि म्हणूनच जे लोक जमिनी घेतात त्यामध्ये आपल्या महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका इथले अनेक अधिकारी, भूमाफिया बिल्डर आपल्या विरोधात आहेत। सिडको आहे, MIDC आहे, MMRD आहे, नैना आहे, सेज आहे। या प्रकल्पाने आणलेल्या अनेक भूसंपादनामध्ये किंवा जमीन लाटण्यामध्ये जो अत्याचार आपल्या भूमीवर चालू आहे यामध्ये तरुण नसतील तर निश्चितच ह्या परिसराला धोका निर्माण होतो। आणि म्हणून अनेक राज्य सरकारच्या, केंद्र सरकारच्या अन्यायकारी कायद्यांना समजून घेणारे तरुण पाहिजे।
आपल्याला जे दिसतं या भागामध्ये की कायदा समजून घेणारे लोक फार कमी आहेत. आणि म्हणून कायद्याच्या लढाईमध्ये जे लोक काम करतात ते नवी मुंबईमध्ये विकास पाटील असतील, संदेश ठाकूर असतील, किरण पाटील असतील पेंदरचे, कुमार पाटील आहे कुडावेचे, शेतकरी कामगार पक्षाचे नेते राजेश केणी असतील, शेखर शेळके असतील, हे तरुण बोलताना दिसतात, विषय मांडताना दिसतात. आणि त्यांची संख्या मात्र वाढायला हवी. आणि म्हणून अशाच प्रकारचे गव्हाणचे मनोज कोळी आहेत, हे सुद्धा आता गव्हाणमध्ये तोडक कारवाई चालू आहे, ते सुद्धा यामध्ये आक्रमकपणे सहभागी झाल्याचे आपल्याला दिसतात. न्यायालयात लढण्यासाठी भूसंपादन कायदा 2013 या कायद्यामधले अभ्यासक वकील आपल्याला सापडत नाहीत, ते हवे आहेत, जे जमिनीवर येऊन शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतील. वकील खूप आहेत, परंतु ते कोर्ट, न्यायालय किंवा बाकीच्या केसेसमध्ये दिसतात. पण जसं ॲडव्होकेट दत्ता पाटील हे वकील होते, दिबा पाटील हे वकील होते, बाबासाहेब आंबेडकर हे बॅरिस्टर वकील होते, ज्यांनी रस्त्यावरच्या आंदोलनात लोकांना नेतृत्व दिलं, किंबहुना स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीत अनेक वकील लोक होते, बॅरिस्टर लोक होते. आणि त्यामुळे इंग्रजांनी केलेले कायदे समजून घेणं आणि त्या कायद्यांना तोड देणं हे वकील मंडळी करत होती. आणि म्हणून आताच्या आंदोलनात सुद्धा वकिलांची फार मोठी गरज आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून तरुणांनी संघर्षाचे, लढ्याचे धोरण ठेवलं पाहिजे. दलाली किंवा एजन्सी करून आपल्याच शेतकऱ्यांना, आपल्याच गावठाणांना फसवण्याचा जो प्रकार सुरू आहे तो समाजाचा आत्मघात ठरू शकतो. आणि म्हणून आपण या सगळ्या ह्याच्या चर्चेमध्ये जागतिक स्तरावर तरुणांची काय भूमिका पूर्वी होती आणि आपली आता तरुणांची काय भूमिका आहे, त्यांच्या मनामध्ये कोणत्या अडचणी येऊ शकतात, जागतिक स्तरावरचा जो संदर्भ पाहून तो आपल्या देशात आपण मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्या देशाच्या इतिहासात आपल्याला कल्पना आहे की देव, धर्म, चातुर्वर्ण्य, मनुस्मृती या सर्वांनी आमच्या मागच्या पिढ्यांचं शोषण केलं. खास करून आगरी कोळी तरुणांसाठी हा व्हिडिओ असल्यामुळे ते ओबीसी आहेत आणि त्यांना हे सांगणं गरजेचं आहे की देव, धर्म, चातुर्वर्ण्य आणि मनुस्मृतीने आमचं शोषण केलं. आणि म्हणून देवाधर्माचा फायदा नेहमीच ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या आमच्या शत्रूंना झाला. हे शत्रू आपल्याला कुळ कायद्याच्या आंदोलनात पाहायला मिळाले, चौदार तळ्याच्या आंदोलनात पाहायला मिळाले. सिडकोच्या आंदोलनात सुद्धा दिबा पाटील साहेबांना या देशातले धर्मगुरू, या देशातले शंकराचार्य, या देशातले ब्राह्मण, या देशातला जो काही धर्म होता त्यांनी मदत केली नाही. आमची माणसं रस्त्यावर वसंतदादा पाटील या मराठा मुख्यमंत्र्यांच्या गोळीबाराला बळी पडत असताना त्यांची बाजू महाराष्ट्रातल्या या चातुर्वर्ण्य समर्थकांनी घेतली नाही, याची आठवण मी तरुणांना करून देतो. आणि म्हणून यासाठी तर्कबुद्धी आपली जागी असायला पाहिजे असते. ही तर्कबुद्धी जर तरुणांची जागी असेल तर आपल्याला लक्षात येईल. कालच आपण व्हिडिओ केला की मनोहर जोशी या खोतांच्या नेत्याला, ब्राह्मणांच्या नेत्याला आपल्याला कल्पना आहे की पद्मभूषण पुरस्कार मिळतो, पण दिबा पाटलांना साधा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आपल्याकडे दिला जात नाही किंवा त्यांना कोणताच पुरस्कार दिला जात नाही. आपल्या हक्काच्या जमिनीत नवी मुंबई विमानतळाच्या जागेवर लोकनेते दिबा पाटलांचं नाव लागावं यासाठी कुणी काम करताना दिसत नाही. आणि म्हणून देशातला जो काही भ्रष्टाचार आहे, देशातल्या जमीन लुटीचे जे आपले प्रकार आहेत किंवा अदानी, अंबानी उद्योगपती ज्या पद्धतीने वाढत चाललेत आणि तरुणांकडे गरिबी वाढत चाललेली दिसते किंवा त्यांना फायनान्स कुठून मिळत नाही, बँका त्यांना मदत करत नाही, दुसरीकडे उद्योगपती जगाच्या श्रीमंतांच्या यादीत येतात. मग अशा वेळी त्यांच्या श्रीमंतीची लोकशाही पद्धतीने चौकशी करणारी यंत्रणा आपल्याकडे असली पाहिजे. हिंडेनबर्ग सारखे लोक आपल्याकडे का जन्माला येत नाहीत किंवा माहितीचा अधिकार आपल्याकडे असताना त्याचा उपयोग करताना तरुण का दिसत नाहीत, हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून जागतिक स्तरावर अदानीचा जो भ्रष्टाचार होता तो बाहेर काढणारी हिंडेनबर्ग हे अशा प्रकारच्या संस्था आपल्या देशात का निर्माण होत नाहीत, तरुणांना ते करावं असं का वाटत नाही, हा मोठा प्रश्न आहे. आणि मग वर्तमान काळात आपल्या आंदोलनात अनेक वयोवृद्ध नेते जे स्वतःला शेठ समजतात, बिल्डर समजतात, ते नेतृत्व करताना दिसतात. परंतु लोकांचा विश्वास, तरुणांचा विश्वास आणि महिलांचा विश्वास ते संपादन करू शकले नाहीत, हे आजचे वास्तव आहे. आणि या नेत्यांची तुलना जर दिबा पाटील साहेबांशी केली तर दिबा पाटलांसमोर ते टिकू शकत नाहीत. आणि म्हणून तरुणांनी लोकनेते दिबा पाटलांच्या जीवनाचा अभ्यास करावा आणि लोकांना पर्याय द्यावा अशी माझी विनंती आहे.
हे बोलत असताना मी माझ्या समाजातल्या वयोवृद्ध नेत्यांचा आदरच करीन, परंतु त्यांचं सुद्धा काम आहे की जास्तीत जास्त तरुणांना, दुसऱ्या पिढीला या लढ्यामध्ये उतरवणं ही त्यांचीच जबाबदारी आहे. प्रत्येक ठिकाणी आपणच नेतृत्व करायची काही गरज नाही. आपण मार्गदर्शक बनू शकता. आणि म्हणून लोकांच्या प्रश्नावर वास्तववादी अभ्यास करणं, भूमिका घेऊन काम करणं आणि समाजाचं संघटन बांधणारं नेतृत्व हे लोकनेते दिवा पाटील साहेब, ॲडव्होकेट दत्ता पाटील, नारायण नागू पाटील यांनी केलं होतं आणि ऐतिहासिक यशस्वी लढे दिली होती. याची चिकित्सा आपण करायला पाहिजे. आणि म्हणूनच यामध्ये काम करत असताना नवीन तरुणाई नवी मुंबई विमानतळामध्ये दिसली, त्यांची नावं मी घेतली आणि यांना पुन्हा एकदा प्रेमाने मी आवाहन करतोय की आपण आता या लढ्यामध्ये प्रगल्भ तरुण म्हणून नेतृत्व केलं पाहिजे. आणि यामध्ये मी काय माझी कुठली संघटना बांधून त्यांना त्या संघटनेत गुलाम व्हावं असा संदेश कधीच दिला नाही. प्रत्येकाला स्वतंत्र नेतृत्व करायची प्रेरणा दिली आणि म्हणून त्यांना पुन्हा एकदा ही माझी विनंती आहे. मागील काळ हा म्हणजे दिवा पाटील साहेबांच्या काळातला जो काळ आहे तो फुले शाहू आंबेडकर, बुद्ध, चारवाक, महावीर या तर्कनिष्ठ विचारांच्या विद्वान नेतृत्वाचा प्रबोधनाचा काळ होता. आणि त्यामध्ये प्रबोधनकार ठाकरेंचं नाव सगळ्यांना माहीत आहे. या सगळ्या महापुरुषांनी देव, स्वर्ग, आत्मा या भाकड कथा सांगून आमच्या शूद्र ओबीसींची फसवणूक करणाऱ्यांना उघडे पाडले होते. धार्मिक थोतांड त्यांनी नाकारले होते. हे समजून आम्ही घेतलं पाहिजे. भारतातली ही घटना, भारतातलं हे प्रबोधनाचा जो काळ होता तो का महत्वाचा होता? कारण या काळात घडलेले नेते आहेत दत्ता पाटील, दिबा पाटील यांनी अनेक नवीन कायदे केले, लोकांना वाचवलं. आणि नंतरच्या काळातले आपले नेते आहेत त्यांना दिबा पाटलांसारखा कुठलाही कायदा करता येत नाही. आणि हे आताच्या लोकप्रतिनिधींचं पण अपयश आहे, मग आगरी समाजाचे खासदार असतील किंवा आमदार असतील. आणि म्हणून तर्क करणारी, व्यवस्थेला प्रश्न विचारणारी तरुणाई किती महत्वाची असते हे जर्मनीतल्या विचारवंतांच्या सगळ्या मांडणीवरून आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणूनच मुद्दामुनी आपल्या तरुणांची अडचण काय हे समजून जर्मनीतल्या विद्वानांचा, विचारवंतांच्या मतांवर थोडं भाष्य करण्याचा इथे मी प्रयत्न केलेला आहे. कारण आपल्या देशामध्ये जर तरुणांना असं काही मिळत नसेल तर जगाच्या सगळ्या विचारकांचा अभ्यास आम्ही केला पाहिजे. जर्मनीमध्ये जेव्हा दैववाद फोफावला होता, जसा आज आपल्याकडे आहे तसाच जर्मनीमध्ये वातावरण होतं. त्यावेळी देवापेक्षा माणसांचे म्हणजे तरुणांचे अस्तित्व महत्वाचे असते, अशा प्रकारची विचारधारा जर्मनीमध्ये रुजली. आणि म्हणूनच आपल्याकडे सुद्धा दिबा पाटील साहेबांनी जे 12.5% सिडको विरुद्ध आंदोलन केलं, त्या आंदोलनामध्ये स्वतः दिबा पाटलांनी देव नाकारला होता. दिबा पाटलांचा मृत्यू 2013ला झाला. त्यावेळी दैनिक लोकमतने बातमी छापली होती की देव नाकारणारा देव माणूस गेला. आणि म्हणून ही बातमी की त्याला धरून दिबा पाटील साहेबांच्या नामकरण आंदोलनात कुठेही एकाही नेत्याचं भाषण दिसलं नाही. याचा अर्थ आमच्या सगळ्याच नेतृत्वाच्या मनावर ही गुलामगिरी आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणूनच मी दिबा पाटील साहेब हे जागतिक विचारांचे नेते होते. त्यांनी जगाचा अभ्यास केला होता. बुद्ध, चारवाक, महावीर यांना ते आदर्श मानायचे. फुले शाहू आंबेडकरांना ते मानायचे. त्यांच्या गावात जासईमध्ये त्यांनी त्यांचे पुतळे उभारले. एवढं क्रांतिकारक नेता आपल्यामध्ये होऊन गेला आणि तरीसुद्धा त्यांचा अभ्यास किंवा त्यांचं चरित्र आपल्याकडे मांडलं गेलं नाही. तरुणांनी या चरित्राकडे पाहिलं पाहिजे. जर्मनीचे फिलॉसॉफर हेगल यांनी जर्मनीमध्ये त्यावेळी सांगितलं होतं की माणसाला असं स्वतःचं स्वातंत्र्यच नाही, देव ठेवेल त्याप्रमाणे कठपुतलेप्रमाणे माणसाने जगलं पाहिजे. माणूस देवाच्या हाताचं खेळणं आहे, अशा प्रकारचा विचार हेगेल नावाच्या एका विचारवंतांनी जर्मनीत मांडला. जसं आपल्या देशात सुद्धा ब्राह्मणी पुरोहितशाही देवाला, वेदांताला, पुराणांना अधिक महत्त्व देत आलेली आहे. आज रायगड जिल्ह्यातलं वातावरण सुद्धा असंच आहे. आपल्या देशात हाच विचार हिंदुत्वाच्या रूपाने प्रभावी आहे. आता आपले अनेक तरुण देवधर्म आणि हिंदुत्वाला मानणारे आहेत. मी त्या अर्थाने हा विषय सांगत नाही, तर या अर्थाने सांगतो की माणसाचं पूर्ण आयुष्य आहे, त्यामध्ये तरुण पण अत्यंत महत्त्वाचं आहे. एकदा 50-40 ओलांडली की तुम्ही मुक्तपणे आंदोलनात सहभागी होऊ शकत नाही किंवा व्यक्तिगत जीवनात सुद्धा तशा प्रकारचं आक्रमक लिडरशिप देऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला घेतला त्यावेळी त्यांचं वय तुम्ही बघा, किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा जे बंड केलं, महात्मा ज्योतिबा फुल्यांनी बंड केलं, त्यांचं वय बघा. आणि म्हणून
हा जन्म पुन्हा नाही. दिवा पाटील साहेबांनी स्वर्ग नाकारला होता, आत्मा नाकारला होता, नरक नाकारला होता. याचं कारण होतं की मेल्यानंतर आकाशात दुसरा जन्म मिळतो किंवा स्वर्ग मिळतो हे त्यांना माहीत नव्हतं. हे त्यांनी नाकारलं होतं. हे त्यांनी नाकारलं होतं. असं नाकारणाऱ्या विद्वानाला, चार्वाकला त्यांनी तो भारतीय आहे त्याला मानलं होतं. इथं हेगेलनी जो विषय मांडला की बाबा जर्मनीमध्ये तो विषय मांडला की देवाच्या पुढे कोणच नाही, माणूस हा पाळापाचवला आहे देवाच्या पुढे. हेगलचे हे जे विचार आहेत जे आपल्या वातावरणात आज रायगड, ठाणे, मुंबई परिसरामध्ये आहेत, त्या हेगलच्या विरोधात तिथे विचारांचं वादळ उठलं, म्हणजे बंड सुरू झालं. आणि मग या हेगलच्या दैववादी विचारधारेला नाकारणारे विचार मंथन जर्मनीमध्ये सुरू झालं. माणूस हा भाग्याचा गुलाम नाही हे आपल्याकडे अनेक प्रबोधनकारांनी सांगितलं. गाडगे बाबा वगैरे लोक आहेत ते सगळ्यांना माहीत आहे. परंतु हे विचार त्या काळातले, दिबा पाटील साहेबांचे काळातले विचार तरुण आज स्वीकारत नाहीत, हे वास्तव आहे. आणि म्हणून इथेच या सगळ्या लढ्यामध्ये तरुणांवर ही मानसिक गुलामगिरी आल्यामुळे ते आंदोलनात मागे पुढे पाहतायत का किंवा मागे पडतात का, असा एक प्रश्न आहे. आणि म्हणून माणूस हा देवाचा गुलाम नाही, तसा तो यंत्राचाही गुलाम नाही. माणूस हा श्रेष्ठ आहे. आता अलीकडेच कृत्रिम बुद्धिमत्तेचं युग येतंय आणि त्याच्यावर एक विद्यापीठ काढावं अशी आजच्या पेपरला बातमी आहे. यामध्ये सुद्धा हे जर्मनीमध्ये हेगलच्या विरोधात जे विचार आले त्यांनी सांगितलं की माणूस हा यंत्राचा गुलाम नाही. आजही माणूस यंत्राचा गुलाम नाही, तरुण यंत्राचे गुलाम नाहीत, हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. आज हा जे यांत्रिकीकरण झालं, कृत्रिम बुद्धिमत्ता आली, तर अनेक लोकांचे रोजगार यामध्ये तरुणांचे जाऊ शकतात आणि तरुणांचं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं. हे आपल्या समोरचं मोठं आव्हान आहे. तरुणांनी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय याचा अभ्यास केला पाहिजे. अलीकडच्या सगळ्या वृत्तपत्रात याच्या बातम्या येत आहेत. हजारो वर्ष निसर्ग नियम मानून माणूस जगला आहे. तो त्याने शोधलेल्या यंत्राचा नाश पण करू शकतो किंवा यंत्राशिवाय तो अनेक वर्ष जगलेला आहे. त्यामुळे यंत्राचा तो गुलाम नाही, हे आताच्या वर्तमान काळातल्या तरुणांनी समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून जर्मनीमध्ये जो विचार आला तो मानवी अस्तित्व अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून आता सुद्धा आपल्या तरुणांनी मानवी अस्तित्वाचा, तरुणाईचा विचार केला पाहिजे. आणि असाच विचार जो दैववादी विचार हेगेलचा होता, त्याच्या विरोधात जर्मनीचा भाग्यविधाता एक तरुण जन्माला आला, जो प्राध्यापक होता, त्याचं नाव आहे फ्रेडरिक नीत्से. यांनी मानवी अस्तित्वाचा नवा विचार जर्मनीमध्ये मांडला. मी तरुणांना विनंती करेन की फ्रेडरिक नीत्से याच्यावर यूट्यूबवर अनेक व्हिडिओ आहेत, ते आपण पाहावे, सखोल अभ्यास करावा. त्या काळच्या अनेक दुसऱ्या देशांनी जर्मनीवर गुलामगिरी लादली होती. जर्मनीचे तुकडे करून त्यांना नामोहरम करून टाकलं होतं. आता जर्मनीमध्ये जी अनेक देशांनी गुलामगिरी लादली होती, आज आपला देश स्वतंत्र आहे, म्हणजे भारत एक सार्वभौम राष्ट्र आहे, स्वतंत्र आहे. पण भारताच्या अंतर्गत जी व्यवस्था आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांचं सरकार आपल्याकडे आहे. आणि या सरकारने आपल्या परिसराला, मुंबई, ठाणे, पालघर या परिसरातल्या सगळ्या जमिनी कशा घेतल्यात आणि गावठाणं कशी धोक्यात आली, गव्हाणमध्ये सतत कारवाई होते घरांवर, हे सगळं पाहिलं तर आपण या स्वतंत्र भारतात आपले आगरी, कोळी, कराडी समाजाचे लोक स्वतंत्र आहेत का, की ते ह्या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य ह्या फडणवीस मुख्यमंत्री आहेत, एकनाथराव शिंदे आपले उपमुख्यमंत्री आहेत, अजितदादा पवार आहेत, यांना सुद्धा विचारावं की आमच्या परिसरामध्ये आम्ही सिडकोला, शहराला जमिनी देऊन सुद्धा आमच्या घरांवर कारवाई का होते, गावठाणांवर कारवाई का होते, हा प्रश्न सरकारला विचारावा. मी याची तुलना जर्मनीच्या गुलामगिरीशी करतो. आणि म्हणून आज मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, महाराष्ट्र देशाची अशीच अवस्था आहे की ओबीसी, एससी, एसटी यांची घरं, गावठाणं, जमिनी धोक्यात आल्याची पाहायला मिळतात. तर दुसरीकडे आपल्या देशातले उद्योगपती वेगाने प्रगती करत आहेत, ते श्रीमंत होत आहेत. कुणाचीही राज्य येऊ दे, सरकार किंवा कुणाचंही सरकार येऊ दे, आमची स्थिती गुलामांप्रमाणेच राहणार अशी मानसिकता तरुणांची झालेली नाही ना. हे आम्हा सगळ्या शूद्र, ओबीसी, आगरी, कोळ्यांची आजची काय स्थिती आहे याच्या चिंतनाचा विषय आहे. तशीच परिस्थिती जर्मनीची होती की सरकार कोणाचं येऊ, राज्य कुणाचं येऊ, आपली गुलामी संपणार नाही. आपण क्लर्क, आपण शिपाई, आपण कामगार,
शेतकरीच राहणार, आपण कधी राज्यकर्ते होणार नाही, अशी स्थिती जर्मनीमध्ये पण आली होती. मुंबई आमची आणि भांडी घासा तुमची असं एक वाक्य प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचे चिरंजीव बाळासाहेब ठाकरे यांच्या काळामध्ये जे बंड मराठी माणसांनी केलं त्या संदर्भात सुद्धा असं वाक्य आलं होतं की मुंबई आमची आहे, परंतु आपण गुजराती लोकांची, उद्योगपतींची भांडी घासतोय, अशा प्रकारची परिस्थिती मुंबईत पण आली होती. मला वाटतं आज जे नवी मुंबईतली स्थिती आहे, आपली घरं गावठाणं तोडून आपल्या पिकत्या जमिनी आपल्याला सोडून द्याव्या लागत आहेत आणि कुठलेही जॉब तरुणांकडे नाहीत. मग ते सफाई कामगार म्हणून महानगरपालिका पनवेल असेल, नवी मुंबई असेल, ते काम करावं लागत असेल. हाऊसकीपिंगमध्ये अनेक तरुणांना काम करावं लागते. अशी परिस्थिती आपल्या तरुणांची आहे. मग हा विकास आहे का, हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून जर्मनीचे 16 तुकडे ज्यांनी केले आणि गुलामी लादली, तशीच प्रकारची गुलामी आपल्याकडे आहे काय, याचा शोध तरुणांनी घेतला पाहिजे. आणि म्हणून त्या काळात जर्मनीच्या तरुणांच्या मनात असा विचार होता की आमच्या नशिबात जे लिहिलं आहे, देवाने जे ठेवलेलं आहे, तसंच आम्हाला जगावं लागणार, असं लोक म्हणत असताना निस्सेने त्याला उत्तर दिलेलं आहे. दैवाने ठरवले म्हणून आम्ही गुलामच राहणार, या सगळ्या विचारांवर, म्हणजे हेगेलच्या विचारांवर निस्सेने खूप विचार केला. आणि विचार करून त्यांनी एक दिवशी प्राध्यापक निश्चय यांनी हातात एक काठी घेतली आणि कंदील घेऊन ते चौकात उभे राहिले. आणि तरुणांनी याबद्दल त्यांना प्रश्न विचारले की आपण हातात काठी का घेतलेली आहे, आपण तर प्राध्यापक आहात, आपल्याला काठीची काय गरज आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की जरी दिवस उगवलेला असला तरी जर्मनीत अंधकार झालाय, असं त्यांचं म्हणणं होतं. हा अंधकार तरुणांच्या बुद्धीवर पसरलेला आहे. तरुण तर्क करत नाहीत, स्वतःचं डोकं चालवत नाहीत, आणि म्हणून लोकांच्या मनात प्रकाश यायला हवा, असं निश्चयचं म्हणणं होतं. आणि तरुणांच्या डोक्यात प्रकाश पडायला हवा म्हणून मी दिवसा कंदील हातात घेतलेला आहे किंवा कंदील हातात घेतलेला आहे. आपल्याकडे भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी हेच सांगितलं की अत्तदीप भव, तुमच्या हृदयातलं जो ज्ञानाचा दिवा आहे तो पेटवा, आणि तुम्ही स्वतः अत्तदीप भव म्हणजे हृदयातल्या प्रकाशावर मार्गक्रमण करा. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, महात्मा ज्योतिबा फुल्यांनी, सावित्रीबाई फुल्यांनी हा शिक्षणाचा दिवा पेटवा असं आपल्याला सांगितलं होतं. अशाच प्रकारचा संदेश या घटनेतून आपल्याला घ्यायचा आहे. तो कंदील कधी रात्री लावला की दिवसा लावला याला महत्त्व नाही, पण तो कंदील यासाठी लावला की जर्मनीमध्ये तरुणांच्या डोक्यामध्ये बुद्धीचा प्रकाश पडावा. आणि अज्ञानाचा अंधार पूर्ण जर्मनीत पसरलेला आहे. मी तरुणांना विचारू इच्छितो की या सगळ्या चर्चेमध्ये आपल्याला थोडंसं असं जाणीव होते का की सगळे वेगवेगळे कायदे आपल्या विरोधात बनतात, ते कायदे बनवणारे कोण आहेत आणि ते कायदे आपल्या विरोधातच का येतात, आणि ह्याच्यावर आपण उत्तर का दिलं पाहिजे, असा आपल्या मनामध्ये विषय येतोय का, हे जरा आठवून पहा. आणि मग त्यांनी त्या निश्चय या प्राध्यापकांनी तिथे एक पुतळा काठीने त्याला मारलं आणि त्यांनी सांगितलं की हा पुतळा आहे, हा जर्मनीमध्ये जो दैववाद आहे त्या देवाचा पुतळा आहे, आणि त्या देवाला मी आता मारलेला आहे, कारण या देवामुळे जर्मनी गुलाम झालेला आहे. आणि म्हणून ते निश्चय सांगतात की मी देवाला मारलेलं आहे. जर्मनीचं भाग्य आता देव गेल्यानंतर कोण बदलणार, कारण आतापर्यंत आपलं भाग्य हे देवाच्या हाती आहे, देवाशिवाय जर्मनीमधलं पानही हालत नाही, असं तिथल्या लोकांचं म्हणणं होतं. आपल्या देशात काय बरं लोकांचं म्हणणं असेल. आणि म्हणून जर्मनीला आता या मानसिक गुलामगिरीतून मुक्त कोण करणार, असा प्रश्न निश्चय विचारतात. तरुणांनी त्या जर्मनीच्या तरुणांनी सांगितलं की होय, देव जरी नसला तरी आम्ही तरुण जर्मनीचे भाग्य बदलू आणि जर्मनीला एक करू. 16 राज्यांची, म्हणजे जी गुलाम झालेली जर्मनीची राज्य होती त्यांची मीटिंग झाली आणि ऑस्ट्रेलिया, बेल्जियम यांनी जी गुलामगिरी लादली होती त्याच्या विरोधात एक तरुण उभा राहिला आणि त्यांनी सांगितलं, त्याचं नाव आहे बिस्मार्क. त्याला जर्मनीचा पोलादी पुरुष मानलं जातं. आपल्याकडे आगरी कोळी करण्यासाठी हा पोलादी पुरुष म्हणजे लोकनेते दिवा पाटील आहेत, की ज्यांनी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आणि पोलीस एकत्र येऊन आमच्यावर गोळ्या झाडल्या, आमची 5 माणसं ठार झाली, तरी सुद्धा मैदानातून हटले नाहीत आणि सांगितलं की आम्ही आमची गावं सोडणार नाही, आम्हाला आमच्या जमिनीचा जो मोबदला आहे तो मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही.
अशा प्रकारची भूमिका घेणारे तरुण असतात ते दैववादी निश्चित नसतात. आणि म्हणूनच पुढच्या 2 महायुद्धामध्ये जर्मनीने स्वतःचा पराक्रम सिद्ध केला. याचं कारण होतं की देवावर अवलंबून राहण्याची जी गुलामीची मानसिकता जर्मनीच्या तरुणांमध्ये होती, ती घालवण्याचं काम या निश्चय प्राध्यापकांनी केलं. मला हे सांगायचं की त्याच्यावर खूप काही बोलता येईल, पण एवढा मोठा व्हिडिओ आपण बघत नाहीत. आणि म्हणून हे निश्चयने सांगितलेलं निश्चयने सांगितलं की देवाचं अस्तित्व आहे तोपर्यंत माणूस आळशी बनतो, गुलाम राहतो, जबाबदारीने वागत नाही. देवाचं अस्तित्व जेव्हा संपतं तेव्हा सगळी जबाबदारी ही तरुणाईवर येतं. आणि आपल्याला जगच नाही तर आपलं कुटुंब आणि आपलं जीवन आहे ते बदलण्याची ताकद तरुणाईमध्ये आहे. आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य स्थापन केलं ते भवानीने दिलेल्या तलवारीवर केलं असं अनेक लोक सांगतात, परंतु वास्तव वेगळं आहे. ती तलवार कोकणातल्या एका राजानं एका छत्रपती शिवाजी महाराजांच्या चाहत्यानं भेट दिलेली तलवार होती. आणि या तलवारीमध्ये मनगटाची ताकद छत्रपती शिवाजी महाराजांची होती, त्यांच्या मावळ्यांची होती. ईश्वरी कृपेने हे स्वराज्य स्थापन झालं नव्हतं. आणि झालं असतं तर तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे जे स्वराज्यासाठी मृत्युमुखी पडले त्यांना देवाच्या कृपेने पुन्हा एकदा जीवदान भेटलं असतं, परंतु असं झालं नाही. हजारो मावळे आपलं रक्त सांडून आपले प्राण त्यांनी दिले. हीच स्थिती आपण दिबा पाटलांच्या आंदोलनात बघतो की 5 हुतात्मे झाले. ते 12.5% ईश्वरी कृपेने मिळाले नव्हते, की तरुणांच्या नेतृत्वाने मिळाले होते. आणि म्हणूनच हजारो जखमी झाले. त्यांच्या त्यागातून आपल्याकडे वैभव आलं. आणि ही गोष्ट आपले लोक समजून घ्यायला तयार नाहीत. आणि म्हणून त्यानंतर जर्मनीमध्ये देव नाकारल्यानंतर तरुणांनी जबाबदारी स्वीकारली देशाची आणि जर्मनीची गुलामगिरी संपवली आणि जर्मनीत बदल झाला. तरुणांनी जर्मनीतल्या तरुणाईसारखा आदर्श घेतला आणि निश्चयची जी फिलॉसॉफी आहे ती समजून घेतली तर निश्चितपणे आपल्याकडे सुद्धा असा बदल होऊ शकतो असं मला वाटतं. आणि म्हणून त्या जर्मनीच्या विचारातून एक तथ्य समोर आलं की माणसाचं स्वातंत्र्य त्याच्या हातात आहे, देवाच्या हातात नाही. आणि म्हणून लोकनेते दिबा पाटील हे आमच्यासाठी त्या निश्चयने सांगितलेल्या सुपरमॅन सारखे आहेत. आणि असे सुपरमॅन ज्या देशात जन्माला येतात त्या देशामध्ये बदल घडतात. जर्मनीच्या या वैचारिक क्रांतीनं पूर्ण युरोपात बदल झाले. असे बदल आपल्या देशात होताना दिसत नाही. आणि पुन्हा एकदा आपला देश आता जे प्रयागला जो उघड्या नागड्या नागाबाबूंचा मेळावा सुरू आहे आणि दैववादाचा डंका पिटतोय. संविधानाच्या विरोधी आम्ही प्रतिसंविधान देऊ अशी भाषा तिथले अशिक्षित संत करायला लागलेत. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जर्मनीमध्ये युरोपामध्ये बदल का झाले हे समजून घ्यायला लागेल. आणि म्हणूनच आम्हाला दिबा पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज हे सुपरमॅन सारखेच आहेत, कारण त्यांनी आपल्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी स्वतः निर्णय घेतले. म्हणूनच आपल्याकडे सुद्धा देवाला अनेकांनी नाकारलं आणि आपलं स्वातंत्र्य सिद्ध केलं. माणूस कोणाचाही गुलाम नाही हे तत्व तरुणांनी जर्मनीच्या स्वीकारलं. आपल्या सुद्धा तरुणांनी हे स्वीकारावं. आणि ते असं स्वीकारलं तर ठाणे, रायगड, पालघर इथली गावठाणं असतील, इथल्या जमिनी असतील, इथली मासेमारी असेल, रेती असेल, खडी असेल, हे उद्योग आपण नव्याने उभं करू शकतो. आणि जर आम्ही या मुंबई परिसराला बदललं तर भारत बदलेल आणि भारत बदलला तर जगही आम्ही बदलू शकतो. एवढं ताकद आपल्या तरुणाईमध्ये असते. पण या गोष्टी कमी वयात कळल्या तर चांगलं असतं. एकदा वय निघून गेलं की शरीर साथ देत नाही आणि मग म्हातारी माणसं हे बदल करू शकत नाही, ते वास्तव आहे. आणि म्हणून आपल्या तरुणांनी यातून काही संदेश घेतला पाहिजे. माणसाचं अस्तित्व हे अत्यंत महत्त्वाचं आहे, म्हणजे तरुणांचं अस्तित्व हे महत्त्वाचं आहे. बाकीच्या यंत्र आणि वस्तू या मोठ्या नाहीत. आणि म्हणून आताची कृत्रिम बुद्धिमत्ता येते त्यामध्ये माणसाची जागा हे तंत्रज्ञान घेणार आहे, कृत्रिम कम्प्युटर घेणार आहे. आणि मग नोकऱ्या जातील किंवा व्यवसाय जातील. आणि त्यावेळी माणसाचं जी परीक्षा आहे ती महत्त्वाची आहे. कदाचित या कृत्रिम काळात, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात माणसाची जाणीव सुद्धा होऊ शकते. जसं आत्ता आपण बघा की तयार अन्न म्हणजे हे फास्ट फूड खाण्याची सवय लोकांना लागली, त्यातून अनेक आजार निर्माण झाले. हृदयरोग झाले, तुमचा ब्लड प्रेशर झाला, तुमचा शुगर झाली. आणि मग लोक पुन्हा नाचणी किंवा भाजी भाकरी खायला लागले. अशा प्रकारचं सुद्धा युग येऊ शकतो. माणसाने बनवलेल्या वस्तूंना महत्त्व येऊ शकतं. आणि म्हणून जगातल्या सगळ्या खुर्च्या, टेबल, मोटार, वॉशिंग मशीन या सगळ्यांचे शोध माणसानेच लावले.
पण माणूस यंत्राचा गुलाम होतो की काय असं वाटायला लागलं. पण या सगळ्यामध्ये माणूस महत्त्वाचा आहे. आमची निर्मिती देवाने केलेली नाही. आम्ही निसर्गाचा भाग आहोत. ह्या विचाराने युरोप बदलला, जर्मनी बदलला आणि माणसाला महत्त्व आलं. आज भूसंपादन कायदा 2013चा काय लोकांना, तरुणांना माहीत नाही. काही तरुणांनी याचा अभ्यास केलाय. मगाशी मी ज्यांची नावं घेतली त्यांनी अभ्यास केलेला आहे. परंतु नैनासारखा कायदा आपल्याकडे आणलेला आहे की 60% जमिनी या सिडकोच्या आणि 40% जमिनी शेतकऱ्यांच्या. याच्यामध्ये भूसंपादनाची नोटीस नाही, भूसंपादन नाही, जमिनीचा मोबदला नाही. तरीही नेते इथे आंदोलन करतायत आणि मूळ कायदा 2013चा तिथपर्यंत जात नाहीत. अनेक धरणं झाली, त्या धरणामध्ये सुद्धा भूसंपादन कायदा 2013 लोकांना माहीत नाही. मोरबे धरणाचा विषय आहे आणि संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या जमिनी घेणं सुरू आहे. आपल्या पळसप्याच्या ठिकाणी अनेक आपले धाबे 1-1 एकरमध्ये पसरलेत आणि 2-2, 3-3 लाखाचा धंदा दिवसाला करतात. हे धाबे या नैनाच्या सिडकोनी तोडायला काढलेले आहेत. आपले कोळीवाडे तोडायला काढलेत, आपली बंदरं तोडायला काढलीत. JNPT सारख्या प्रकल्पामध्ये 40 वर्ष होऊनही पुनर्वसन नाही आणि जो काही व्यवसाय आहे त्यामध्ये आपली एकही बोट किंवा जहाज नाही. यामध्ये तरुणांना प्रश्न पडत नाही की यामध्ये उद्ध्वस्त होतोय आगरी कोळी कराडी समाज आणि आमची भूमी. या बाबतीत आपण जर निश्चितपणे थोडा विचार केला आणि तरुण वयात विचार केला तर निश्चितपणे येणारी वर्षे आपली असतील आणि म्हणूनच तरुणांनी यामध्ये आत्मचिंतन करावं. जर्मनीच्याच नव्हे तर जगातल्या सगळ्या विचारवंतांचा अभ्यास करावा. त्यांची चरित्र यूट्यूबला पाहायला मिळतात. यासाठी मी काही व्हिडिओ टाकण्याची काही गरज नाही, पण याच्याकडे आपण डोळस नजरेने पाहिलं पाहिजे. दिवा पाटलांचं सत्य चरित्र समोर आणण्यासाठी पुस्तकं लिहिली पाहिजेत. दिमा पाटील नामकरण आंदोलन हे झालं, परंतु दिवा पाटीलांचं नाव विमानतळाला का मिळत नाही याच्या पाठीमागं सुद्धा एक प्रकारची दैवी गुलामगिरी आपल्या भागात आहे. आणि ही गुलामगिरी जर आपल्याला समजून आली तर लक्षात येईल की दिवा पाटलांचं नाव आपले जे शत्रू आहेत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य किंवा मनुवादी सरकार हे नाव देणार नाही. कारण दिवा पाटलांचं नाव विमानतळाला भेटलं तर तरुणांनाच आपल्या प्रेरणा मिळू शकते आणि ही प्रेरणा त्यांना मिळू नये. त्यांनी कायम दैववादी राहावं, निराश राहावं, गुलाम राहावं याच हेतूने त्यांचं नाव दिलं जात नाही. एवढाच विषय, हा फक्त राजकीय विषय नाही, याच्या पाठीमागं धार्मिक गुलामगिरी आहे. मी हे जे बोललो ते आपल्याला पटलं नसेल किंवा पटलं असेल तर याच्यावर प्रतिक्रिया व्यक्त कराव्यात आणि ज्या ज्या तरुणांची मी नावं घेतलीत आणि ज्यांची नावं घ्यायची राहून गेलीत त्या सगळ्यांनी या आंदोलनामध्ये उतरावं अशी नम्र विनंती मी करतो. आणि आपण या कायद्याची चिकित्सा करावी. वाईट याचं वाटतं की कायद्याची चिकित्सा न केल्यामुळे 2013चा कायदा असताना विमानतळातून आम्हाला विस्थापित केलं. आज किरण केणींना 100 दिवस आंदोलन करावं लागतंय आणि कदाचित विमानतळातली गावं जशी तुटली अशीच गावं नैनामध्ये सुद्धा तुटू शकतील किंवा रायगड जिल्ह्यातली गावं तुटू शकतील. गावं तुटल्यानंतर पुन्हा बांधणं त्याच भागात अवघड आहे. तसं भगवान बुद्धांनी सांगितलं होतं, झाडाचं पान एकदा तोडलं की जोडता येत नाही. याच पद्धतीने हजारो वर्षांची नैसर्गिक आमची जी वस्ती आहे ती उद्ध्वस्त केल्यानंतर पुन्हा ती उभी करणं अवघड आहे. सायन कोळीवाडा आपल्या डोळ्यासमोर तुटलेला आहे, विमानतळातली गावं तुटलेली आहेत आणि आता नैनावरती वेळ आलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये तरुणांनी या आंदोलनात उतरावं अशी नम्र विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय एकविरा, नमो बुद्धाय.